सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। ओबीसी समाजाच्या अस्तित्वाची लढाई लढत असलेले प्राध्यापक लक्ष्मण हाके सर, ॲडव्होकेट मंगेश ससाणे सर आणि नवनाथ वाघमारे सर हे आपल्या प्राणाची पर्वा न करता स्वतःला ओबीसींच्या रक्षणासाठी झोकून दिलाय। समोरचा गावठी मिथून त्यांची टर उडवत आहे तरीही आम्ही गप्पच। भुजबळ साहेबांचं लोकसभेचं तिकीट कापलं, राज्यसभेला इच्छुक असून उमेदवारी नाकारली तरीही आम्ही गप्पच। जानकर साहेबांचं या जातीयवादी किड्यानं प्रचार करून पराभव केला तरीही आम्ही गप्पच। ओबीसींची मुलूक मैदानी तो पडळकर साहेबांना प्रचारात बोलू दिलं जात नाही, अर्थात सर्वच ओबीसी नेत्यांना बोलू दिलं नाही, साधा फोटो देखील बॅनरवर येऊ दिला नाही तरीही आम्ही गप्पच। हक्काचं आरक्षण डोळ्यासमोरून झुंडशाहीनं हिसकावलं जात आहे तरीही आम्ही गप्पच। लोकसभेत ठरवून ओबीसीचे उमेदवार पाडले गेलेत, आता विधानसभेलाही तेच धोरण डोळ्यासमोर ठेवून जरांगेंना भुंकायला सांगितलं आहे आणि तो नेटानं भुंकतोय तरीही आपण गप्पच। मी बोलतो तर माझ्या मराठा मित्राला काय वाटेल, मी बोललो तर माझ्या वरिष्ठ मराठा नेत्याला काय वाटेल, मी बोललो तर मला जातीयवादी म्हणून हिणवलं जाईल का, अशा फालतू विचारात राहून आमचा ओबीसी अफूची डबल गोळी खाऊन झोपी गेलाय। पण त्याला आता उठावं लागेल, खडबडून जागं व्हावं लागेल, नाहीतर ओबीसींचं राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि नोकरीतलं अस्तित्व मिटवलं जाणार म्हणजे जाणार। हे लिहून ठेवा आणि त्याचीच काळजी घेऊन हे संघर्ष योद्धे उपोषणाचा मार्ग निवडून या दडपशाही विरोधात आपल्या प्राणांची बाजी लावून उपोषणाला बसलेत, याची थोडी तरी लाज बाळगा रे। आणि या योद्ध्याचं मनोबल वाढविण्यासाठी एक दिवस वेळ काढून भेट द्या, नाही तर बैल गेला आणि झोपा गेला अशी वेळ येऊ नये म्हणजे झालं। ओबीसी ओरिजिनल बॅकवर्ड क्लास।